तू आयुष्यभर शरीर जपतोस, पण कधी विचार केलाय का शेवटी ते टिकणार आहे का आणि किती वेळ टिकणार आहे? ज्याच्यासाठी तू इतका धावतोयस तेच एक दिवस तुला सोडून जाणार आहे. मग खरा आधार कोणता? समर्थ रामदास स्वामी या श्लोकात मानवाच्या सर्वात मोठ्या गैरसमजुतीवर प्रहार करतायत. देह म्हणजेच मी हा सर्वात मोठा असलेला गैरसमज. आपण सर्वजण आयुष्यभर देह जपण्यात, सुखसोयी वाढवण्यात, इंद्रियांचे समाधान करण्यात गुंतलेले असतो. पण समर्थ आपल्याला जाग करतायत. ते म्हणतायत हा देह नाशवंत आहे आणि त्याच्याशी जोडलेली आसक्ती हीच मुळी दुःखाचं कारण आहे. म्हणूनच ते सांगतायत देह नाही तर आत्मा आणि परमात्मा ह्याचा शोध घ्या. आणि त्यासाठी ते एक सोपा पण प्रभावी मार्ग देत आहेत. ते म्हणजे श्रीरामाची म्हणजेच राघवाची भक्ती. श्लोक क्रमांक 26. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परिसेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. जय जय रघुवीर समर्थ. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परिसेवटी काळ घेऊन गेला. माणूस जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत एकच गोष्ट करत असतो, ते म्हणजे देह जपणे, देह सुखी ठेवणे, देह सुंदर ठेवणे. तो आपल्या शरीरासाठी किती आणि काय काय करतो. सुखसोयी, अन्न, वस्त्र, औषध, आराम, सकाळपासून रात्रीपर्यंत त्याचे संरक्षण, सर्व इंद्रियांचे समाधान आणि शरीराची काळजी यावरच असते. समर्थ म्हणतात हे करणं वाईट नाही, परंतु हा सगळा प्रयत्न कितीही केला तरी शेवटी काळ म्हणजे मृत्यू हा देह घेऊनच जाणार आहे. हा देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे आणि एक दिवस तो पुन्हा ह्या पंचतत्वातच विलीन होणार आहे. म्हणजेच आपण ज्या गोष्टीला मी समजतो तीच गोष्ट मुळात नाशिवंत आहे. हीच माया आहे, क्षणोक्षणी बदलणारी, स्थिर न राहणारी. आपण मात्र त्या बदलणाऱ्या गोष्टीलाच कायम टिकवण्याच्या प्रयत्नात असतो आणि हाच सर्वात मोठा भ्रम आहे असं समर्थ म्हणतात. पण समर्थ इथे थांबत नाहीत. ते पुढे मार्ग दाखवत आहेत. ते म्हणतात करी रे मना भक्ती त्या राघवाची. म्हणजेच ते मनाला सांगतायत जे खरंच काही शाश्वत आहे, शोधायचं असेल तर देहात नाही तर परमात्म्यात शोध. म्हणजेच तो अंतरात्मा, तो राघव याची भक्ती केल्याशिवाय हा शोध पूर्ण होत नाही. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, ती म्हणजे अहंकार विरहित नामस्मरण किंवा मी आणि माझा त्याग करून केलेली भक्ती म्हणजेच खरी पूजा किंवा खरीच भक्ती होय. जेव्हा मन रामनामात गुंततं तेव्हा हळूहळू देहबुद्धी कमी होते, इंद्रियांचे आकर्षण कमी होते आणि मन स्थिर होतं. पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. जेव्हा भक्ती खरी होते किंवा भक्तीत जेव्हा मन रमू लागतं तेव्हा मनात एक मोठा बदल घडतो. आधी माणूस दोन गोष्टीबद्दल घाबरलेला असतो. एक म्हणजे मृत्यू आणि दुसरं म्हणजे माझ्या मृत्यूनंतर माझ्या संसाराचं काय होणार, माझं काय होईल, घराचं काय होईल, उद्याचं काय. पण भक्ती केल्यावर ही सर्व चिंता हळूहळू नाहीशी होते. कारण त्याला खात्री वाटते माझा सांभाळ करण्यास कोणीतरी आहे. म्हणजेच भगवंत भक्तांची काळजी घेतो हा विचार त्याच्या मनात पक्का होतो. तो सर्व काही भगवंतावर सोपवतो आणि मग त्याच्या मनात एक विलक्षण शांतता आणि निश्चितता येते. राजा ययाती याचं भागवत पुराणातील उदाहरण आपण येथे लक्षात घेऊ शकतो. राजा ययातीला भोग आणि तरुणपण खूप प्रिय होते. वृद्धत्व आल्यानंतर त्याने आपल्या मुलाकडून तरुणपण घेतलं. ते केवळ
फक्त सुख उपभोगण्यासाठी. तो खूप वर्षे भोगात रमला, पण शेवटी त्याला जाणवलं इच्छा कधीच संपत नाही आणि देहाच्या सुखाने कधीच समाधान मिळत नाही. शेवटी त्याने सर्व काही सोडलं आणि भगवंताची भक्ती स्वीकारली. समर्थ जणू मनाला सांगत आहेत किंवा उपदेश करत आहेत, मना देहासाठी इतका धावू नकोस, तो कधीतरी जाणारच आहे. हा देह रामनामासाठी जरूर वापर, पण या देहात मात्र अडकू नको. रामाला धर, मग तुझ्या मनातील प्रत्येक चिंता आपोआप नाहीशी होईल. म्हणजेच काय, देह हा रामभक्तीसाठी वापरण्याचा एक माध्यम आहे हे समर्थ येथे सांगतायत. म्हणजेच नरदेहाचं जर सार्थक करायचं असेल तर हा देह रामभक्तीत वापर, असा त्यांचा पुन्हा पुन्हा उपदेश आहे. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ माझ्या मतीस जसा पटला किंवा मला समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्यासारखे अजूनही काही श्लोकांचा अर्थ जर आपल्याला ऐकायचा असेल, जाणून घ्यायचा असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.